नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया सुभेदारांकडे येते. सायली तिची खूप प्रेमाने चौकशी करते. प्रिया म्हणते की तू चक्क माझं स्वागत करतेस, मला तर वाटलं होतं की तू मला घराबाहेर काढशील, अर्जुनच्या आयुष्यातून बाहेर काढलंस तसं. सायली म्हणते की तू यांच्या आयुष्याचा कधी भाग नव्हतीसच. हा, तू या घराची सून होण्यासाठी खूप कारस्थानं केलीस, पण मी तुला आधीच सांगितलं होतं की मीच जिंकणार. प्रिया म्हणते की एकदा जिंकलीस म्हणून उडू नकोस जास्त. उगं तुझं नशीब चांगलं होतं म्हणून तुझं अर्जुनशी लग्न झालं, नाहीतर तुझी त्याच्या पायाशी उभं राहायची सुद्धा लायकी नाही. सायली म्हणते की बरोबर आहे, माझं नशीब खरंच चांगलं आहे म्हणून तर मी यांची बायको आहे ना. प्रिया म्हणते पण दर्जा मात्र मोलकरणीचाच आहे ना. आता पाहुणी म्हणून मी जेव्हा तुला कॉफी मागेल तेव्हा ती तुला सर्व करावी लागेल ना. तितक्यात प्रतिमा तिथं येते. सायलीला त्यांना पाहून खूपच आनंद होतो. सायली तिला नमस्कार करते. प्रतिमा तिला सुखी राहा असं म्हणते. सायली म्हणते की माझं सुख तुम्हीच तर मिळवून दिलं ना प्रतिमा आत्या. तेवढ्यात कल्पना देखील तिथं येते. प्रतिमा म्हणते की मला माहिती आहे की लग्नामध्ये जे काही झालं त्याच्यावरून तुम्ही सगळे माझ्यावरती खूप चिडला असाल. कल्पना म्हणते नाही ग प्रतिमा, तू बोलली नसतीस ना तरी सुद्धा अर्जुनने त्याच्या मनासारखंच केलं असतं आणि हिने तर तिथं ऐनवेळी येऊन त्याचं नव्हतं करून टाकलं. प्रिया लगेच नाटकीच बोलू लागते की मामी, पण सायलीमुळे आपल्या नात्यामध्ये दुरावा यायला नको. बाबा तर प्रचंड संतापले होते. शेवटी मीच म्हणलं त्यांना की आईला तरी माहेरी जाऊ देत, तिचं माहेर नका तोडू. कल्पना तिच्या बोलण्याला फसते आणि म्हणते की तुझं मन किती मोठं आहे ना. खरं तर आम्हाला वाटलं होतं की तू आयुष्यात कधीच आमच्याशी बोलणार नाहीस, पण तू सगळं विसरून आम्हाला स्वतः भेटायला आलीस. प्रिया म्हणते की तुम्ही सगळेजण माझीच तर माणसं आहात ना, आणि अर्जुनने दुसऱ्या कोणाशी लग्न केलं म्हणून तो राग मी तुमच्यावरती कसा काढेल. आता इकडे जोशी वकील महिपतशी बोलून पुन्हा कॅफेमध्ये येऊन बसतो आणि अर्जुन लगेचच कस्टमर आले तर मला कळवा असं म्हणून तिथून निघायचं नाटक करतो. अर्जुन गेला की नाही हे जोशी चेक करतो आणि लगेचच सिद्धेशला म्हणतो की तुम्ही आता अर्जुन सुभेदारांशी बोलत होतात ना. अहो, तो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे. माणुसकीच्या नात्याने सांगतोय, तुम्ही कोणतीही डील त्याच्याशी करा तो तुम्हाला एक दमडी सुद्धा देणार नाही. सिद्धेश देखील म्हणतो की हो, तरीच मला काहीतरी गडबड वाटली. जोशी म्हणतो माझ्याकडे असा एक माणूस आहे की जो तुम्हाला रातोरात मालामाल करू शकतो. फक्त तुम्ही अर्जुन सुभेदारच्या इलिगल डीलबद्दल त्यांना सगळी माहिती द्या. सिद्धेश म्हणतो की चालेल, तुम्ही मला पैसे द्या, मी तुम्हाला माहिती देतो. जोशी लगेच महिपतला कॉल करून तिथं बोलावतो. महिपत येईपर्यंत दोघेही बोलत बसतात. त्याच वेळेस अर्जुन एका वेटरला आवाज देतो आणि आपल्या पिशवीमधून एक फ्लॉवर पॉट काढतो की ज्याच्यामध्ये कॅमेरा लपवलेला असतो. जोशीच्या टेबलवरचा फ्लॉवर पॉट तो चेंज करायला सांगतो. अर्जुनने सांगितल्याप्रमाणे तो वेटर फ्लॉवर पॉट एक्सचेंज करतो. इकडे प्रतिमा म्हणते की आपली नाती खूप घट्ट आहेत, अशा कुठल्याही गोष्टीने आपण ती तुटू नाही द्यायची. कल्पना म्हणते खरं आहे ग, पण मला तर तन्वीचीच खूप काळजी वाटते, कारण तिला मागचं सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल. प्रिया नाटकेच बोलते की हो ग, खरं आहे ते. मी प्रयत्न करते पण मला काही केलं जमतच नाहीये. मला रात्री झोप येत नाही, काही खावंसं सुद्धा वाटत नाही. आता प्रतिमाला मात्र तिच्या या बोलण्यावरती जरा संशयच येत असतो. प्रिया नाटक करतच म्हणते की माझं जरा डोकं दुखते, मला थोडी कॉफी मिळेल का. तेव्हा सायली लगेच म्हणते की हो, मी करते. तेव्हा कल्पना विमलला आवाज देते आणि दोघींसाठी कॉफी बनवायला सांगते. हे आमचे पाहुणे आहेत आणि त्यांच्यासाठी कॉफी आम्हीच बनवू असं ती सायलीला सांगते. सायली पुन्हा म्हणते पण प्रतिमा आत्यांना तर चहा खूप आवडतो ना माझ्या हातचा, मग तुम्ही बनवू का. कल्पना पुन्हा नाही असं म्हणते. सायली तिथून निघून जायला लागते पण प्रतिमा तिला थांबवते आणि कल्पना सांगते की अगं, चहा जरी पिला तरी त्या चहाला सायलीच्या हातची चव कशी येणार, तू बनव चहा. सायली लगेच चहा बनवण्यासाठी जाते. इकडे हॉटेलमध्ये जेव्हा महिपत येतो तेव्हा जोशी त्या इस्टेट एजंटची ओळख करून देतो. महिपत त्याला चहा कॉफी ऑफर करतो, पण तो सिद्धेश म्हणतो की मला तर आत्ता काहीच नको आहे, पण मी जेवढी माहिती देईल तेवढे मला पैसे द्या. महिपत खुश होतो. थेट मुद्द्याला हात घातलात, अशी माणसं आपल्याला लय आवडतात. महिपत लगेच पैशांनी भरलेली बॅग त्याच्यासमोर ठेवतो आणि म्हणतो की मी पण थेट मुद्द्याला हात घालतोय. तुम्ही माझं भलं कराल तर मी 113 पट तुमचं भलं करणार. अर्जुन सुभेदारची जी काही इलिगल प्रॉपर्टी आहे याबद्दलच्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी आम्हाला येऊन सांगा. त्याबद्दल तुम्हाला काय गिफ्ट मिळेल माहिती आहे का. आपल्या नवीन कन्स्ट्रक्शनमध्ये 11व्या मजल्यामध्ये 3 BHK फ्लॅट, डबल पार्किंगमध्ये, ते पण आणि हे पण उचला आता. सिद्धेश लगेच पैशांची बॅग घेतो आणि त्या मोबदल्यात तुम्हाला हवी ती माहिती देतो असं म्हणून तिथून निघून जातो. महिपत म्हणतो जोशा, मी तुझ्यावरती लय खुश आहे. तुझ्यासारखा माणूस मी पाळला आहे फक्त म्हणून माझा फायदा होतोय. जोशी म्हणतो की आमची सगळी हुशारी तुमच्या सेवेसाठीच आहे साहेब. महिपत म्हणतो त्या अर्जुन सुभेदारला कसा लटकवतो बघ, माझ्या पुरीला फाशीवर लटकायला चालला होता ना. जोशी म्हणतो पण मी तुमच्या मुलीला फाशीची शिक्षा होऊ देईल का. त्या अगोदर आता त्या मधुकर पाटलाला त्याची बेल रद्द करून जेलमध्ये पाठवतो. मूर्ख माणूस आहे हो तो.
मी काही बोललो ना तरी पण माझ्यावरती विश्वास ठेवतो. महिपत म्हणतो, त्यासाठी तर मी तुला एवढे ढीगभर पैसे देतो. याच्या अगोदर तुला इतके पैसे कोणी दिले होते का? तू तिकडं त्या मधुकर पाटलाची वाट लाव, मी तिकडे त्या अर्जुन सुभेदाराचा काटा काढतो. असा काटा काढतो ना त्याचा, बघशीलच. आता त्यांचं हे सगळं बोलणं रेकॉर्ड झालेलं असतं. आता इकडे प्रिया किचनमध्ये कप ठेवण्यासाठी येते. इकडे कोणीच नाही हे पाहून ती सायलीशी बोलायला जाते. ती म्हणते की सायली, मला वाटलं होतं की तुला या घरामध्ये मोलकरणीचा तरी दर्जा आहे, पण तुला तर तेवढीही किंमत नाही आहे, तेवढी तुझी लायकी नाही आहे. कारण सुभेदार तुला घरातली मानतच नाहीत. त्यांच्यासाठी मी जवळची आहे आणि तू परकी आहेस. सायली म्हणते, आमच्या घरामध्ये कोणाची जागा कुठे आहे ना हे आमचं आम्ही बघून घेऊ. तू बाहेर जाऊन बस, मला कामं करू देत. प्रिया म्हणते, अगं मी तर फक्त हा कॉफी मग ठेवायला आले होते, पण सायली या कॉफी मगला सुद्धा या घरामध्ये तुझ्यापेक्षा जास्त महत्त्व आहे. म्हणजे हा जर पडला आणि फुटला ना तर घरच्यांना वाईट वाटेल, पण तू जगलीस काय आणि मेलीस काय कुणाला काहीच फरक पडणार नाही. आधी कल्पना मामी तरी तुझ्या बाजूने होती ग, आता तर तिलाही तुझं खरं रूप दिसलंय. किती बिचारी आहेस तू. तुझे सासरचे तुझा किती तिरस्कार करताय, पण हा तिरस्कार कमी होणार नाही आणि याची काळजी मी घेईल. सायली, माझा हात धर ग, असं म्हणून ती सायलीला तिचा हात धरायला लावते आणि स्वतःचा हात भाजून घेते आणि सर्वांना मोठमोठ्याने आवाज देऊ लागते. कल्पना आणि प्रतिमा धावतच तिथं येतात. तन्वी म्हणते की बघ ना मामी, हिने मुद्दामच माझा हात तव्याला लावला, बघ ना हात किती भाजलाय माझा. सायली म्हणते की नाही हो आई, मी असं काहीच केलेलं नाहीये. तिने स्वतःचा हात भाजून घेतला. कल्पना तिला गप्प करते. तुला असं करताना लाज नाही वाटली का ग? तिच्या मनाला दिलेल्या जखमा काही कमी होत्या का, म्हणून तिच्या आता शरीराला पण तू जखमा देतेस? प्रतिमा म्हणते, खरंच सायलीने तुझा हात भाजला? प्रिया म्हणते, मग मी काय खोटं बोलतेय का? आणि पुन्हा रडायचं नाटक करू लागते. बघ ती किती टोकाचं वागलीये. कल्पना तिच्या हातावरती मलम लावते. सायली म्हणते की आई, माझं ऐकून घ्या ना, मी असं मुद्दाम कुणाला चटका तरी देऊ शकते का? तुम्ही मला गेली 1-1.5 वर्ष ओळखताय ना, तुम्हाला खरं वाटतंय का हे सगळं? कल्पना म्हणते, वाटत नाही, आम्हाला माहिती आहे की तू हे करू शकतेस. तू अजून तन्वीला किती छळणार आहेस? या मुलीचं आता हे असं वागणं किती दिवस सहन करायचे कुणास ठाऊक. सायली लगेच नमतं घेते आणि हो, खरंच खूप चुकीचं वागले मी आणि प्रियाची हात जोडून माफी मागते. खरंच मला माफ कर. मी तरी काय करणार ना, तू माझ्या नवऱ्यावरती हक्क दाखवलास म्हणून मला राग अनावर झाला आणि म्हणून मी हिचा हात तव्यावर ठेवला. प्रतिमाला फारच धक्का बसतो. सायली त्यांची देखील माफी मागते. कल्पना म्हणते, बघितलं ना कशी निर्लज्जपणे चूक कबूल करते, आता हेही आम्ही माफच करायचं का? सायली म्हणते की आई, प्रियाला या घरामध्ये मान मिळेल याची खात्री मी देते आणि प्रिया तू निघालीच आहेस ना, तर तुला बाहेर मीच सोडवायला येते. हेच माझ्या चुकीचं प्रायश्चित्त असेल. प्रिया म्हणते, मला तुझ्यासोबत कुठेच यायचं नाहीये. कल्पना म्हणते की चूक करायच्या अगोदर विचार करायचा, नंतर प्रायश्चित्त घेण्यामध्ये काय अर्थ आहे? सायली म्हणते की प्लीज आई, माझ्या मनाच्या समाधानासाठी तरी मला हे करू देत ना. प्रतिमा म्हणते की कल्पना, अगं या दोघी लहानपणीच्या मैत्रिणी आहेत. हे असं भांडायचं मग पुन्हा एकत्र यायचं याची सवय असेल यांना. मला असं वाटते की आपण दोघींनाही बोलू देऊयात. तन्वी, जा तू सायलीसोबत बाहेर, मी नंतर येते. कल्पना म्हणते की या सगळ्याने जर वाद कमी झाला ना तर आम्हाला तेच हवंय. सायली प्रियाला दरवाजापर्यंत घेऊन येते. चालताना सायली प्रियाच्या पायामध्ये पाय अडकवते आणि तिला चांगलीच तोंडावर पाडते. प्रिया खाली पडते. सायली तिला उठवते आणि म्हणते, प्रिया तू अशीच कायम तोंडावर पडत राहणार आहेस, कारण तुझ्यातला नीचपणा आणि तुझ्यामुळे माझ्या कुटुंबामध्ये आलेली कटुता यात मी उभी आहे. प्रिया म्हणते की तुझं कुटुंब कोण ग? जी माणसं तुझ्याशी एक शब्दसुद्धा नीट बोलत नाही ती? सायली म्हणते की हा राग काही कायमचा राहणार नाहीये, लवकरच आम्ही परत पहिल्यासारखे एकत्र येऊ आणि तू तर पाहतेस अलीकडे मी जे बोलते तेच करून दाखवते. प्रिया चिडूनच म्हणते की माझ्या अर्जुनला तू जाळ्यामध्ये ओढलंस म्हणून जास्त माज करू नकोस. सायली हसतच म्हणते, तुझा अर्जुन? अगं हे तुझे कधीच नव्हते आणि कधीच नसतील. आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा तुला कळायला पाहिजे होतं की नाती जबरदस्तीने जोडता येत नाहीत, त्यासाठी प्रेमच असावं लागतं. सुभेदारांची सून या नात्याने तुला मी आता निरोप देते. यापुढे इथं नाही आली ना तरी चालेल. निघ प्रिया इथून. प्रिया म्हणते, स्वतःला जास्त शहाणी समजतेस का ग? मगाशी स्वतःच माझा हात भाजला अशी कबुली दिली ना, विषय संपवलास ना. पण तन्वी किल्लेदार हा विषय कधीच बंद होणार नाही सायली. या न त्या मार्गाने मी या घरामध्ये येणारच. ती रागातच तिथून निघून जाते. मात्र सायली खूप चिंतेत पडते, कारण तिचं हे बोलणं सायलीला चांगलंच विचारात टाकून जातं. तितकेत प्रतिमा तिथं येते. सायली म्हणते की प्रतिमा आत्या, ती तिचा हट्ट सोडायला तयारच नाहीये. तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा. घरात विषय वाढू नये म्हणून मी कबुली दिली. मी तिचा हात भाजलाच नव्हता. प्रतिमा म्हणते की तू कोणालाही इजा करणार नाहीस याची खात्री आहे मला बाळा. सायली लगेचच प्रतिमाला मिठी मारते.
प्रतिमा सायलीला म्हणते की सायली, आता ही खंबीरपणा दाखवायची वेळ आहे. तुझ्या घरच्यांचा राग जाण्याची शांतपणे वाट बघ. हा दुरावा कायमचा नाही. प्रतिमा देखील तिथून निघून जाते. आता इकडे अर्जुन, त्याचा इन्फॉर्मर आणि चैतन्य महिपत आणि जोशीचं रेकॉर्डिंग पाहत असतात. अर्जुन म्हणतो, हा ॲडव्होकेट जोशी तर स्मूथली आपल्या प्लॅनमध्ये अडकला. आता त्याला कळेल की अर्जुन सुभेदार काय करू शकतो. चैतन्यची मधुभाऊंना फसवू शकणार नाही. खरं काय आहे ते आता मधुभाऊंना कळेलच. आता इकडे कल्पना पूर्ण आजीला म्हणते की ती बिचारी तन्वी मनाचा मोठेपणा दाखवून इथं आली होती, पण हिने काय केलं, तिचा हातच भाजला. पूर्ण आजी म्हणते, मला तर इतका संताप आला होता ना. ती बिचारी तन्वी आधीच किती दुःखात आहे आणि त्याच्यामध्ये तिला आपल्याकडे अशी वागणूक मिळावी. तेव्हा सायली तिथं येते. कल्पना तिच्यावरती खूपच ओरडते. पूर्ण आजी म्हणते की तू उगाच तिच्यावरती वेळ वाया घालू नको. तुझ्या तिच्याकडून काहीच उत्तरं मिळणार नाहीत. कल्पना म्हणते की पूर्ण आई, तन्वीचा हात भाजल्याची हिला शिक्षा नाही मिळणार वाटतं. पूर्ण आजी म्हणते की मिळणार. आज तिने हे स्वयंपाकघर वापरायचं नाही. सायलीला धक्काच बसतो. सायली म्हणते, पण पूर्ण आजी, माझा स्वयंपाक अजून राहिलाय. पूर्ण आजी म्हणते की तुम्ही बाहेरून मागवा, नाही तर काहीही करा, उपाशी राहा, पण आज हे स्वयंपाकघर वापरायचं नाही. हीच तुझी शिक्षा. आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा, यापुढे तन्वीला या घरामध्ये मानानेच वागवायचं. तितकेच अश्विन तिथे येतो. मम्मा, काही झालंय का? तन्वी आली होती का आज, असं विचारतो. कल्पना म्हणते की हो, पण सोड ना तो विषय. आज काय झालंय हे मला आठवायचं सुद्धा नाहीये. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली पुरावे घेऊन मधुभाऊंकडे येतात. त्यांना पुरावा दाखवतात आणि ते पुरावा पाहून मधुभाऊंना खूपच आश्चर्याचा धक्का बसतो. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.